तीळ शेंगदाण्याची चिक्की बनवायची आहे. त्यासाठी तीळ भाजून घेतली आहे. शेंगदाणे पण भाजून घेऊ. शेंगदाणे भाजणे झाले आहे. त्याचे साल्ट काढून घेऊ. साल्ट झाल्यावर कुटून घेऊ त्यांना थोडंसं ताबडतोबड. जास्त बारीक नाही करायचं आहे, थोडंसंच. शेंगदाण्याचा जाडसर कूट करून घेतला आहे. चिक्कीमध्ये जाडच असतात शेंगदाणे. गुळाचा पाक तयार करून घेऊ. यामध्ये 2-3 चमचे पाणी घालू. गूळ चांगला शिजवून घेऊ. आता गूळ शिजणं झाला आहे तर आपण त्यामध्ये तीळ शेंगदाण्याचा कूट वगैरे घालून सर्व मिश्रण करून घेऊ. चांगलं मिक्स झाल्यानंतर ताट घेऊ. त्याला थोडंसं तूप चोळून घेऊ, जेणेकरून ते खाली चिपकणार नाही. आणि ते मिश्रण आता ताटात ओतून घेतलं आहे आणि सारखं पसरून घ्यायचं आहे. ते थोडं थंड झालं का लगेच त्याचे आपण काप करू. जास्तच थंड झाल्यावर मग ते कडक होतं आणि त्याचे काप व्यवस्थित होत नाहीत. तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे जसे पाहिजे तसे काप करून घ्या, म्हणजे वड्या कापून घ्या. तुम्ही पण तीळ शेंगदाण्याची चिक्की बनवून बघा आणि खाऊन पहा. चिक्की तयार आहे आपली.